ओम शांती. आज आहे 5/10/2025 ची अव्यक्तवाणी. रिवाईज तारीख आहे 3/3/2007. मुरलीचं टायटल आहे परमात्म संगतीमध्ये ज्ञानाचा गुलाल, गुण आणि शक्तीचा रंग लावणे हीच खरी होळी साजरी करणे आहे. परमात्म संगतीमध्ये ज्ञानाचा गुलाल, गुण आणि शक्तींचा रंग लावणे हीच खरी होळी साजरी करणे आहे. आज बापदादा आपल्या लकीएस्ट आणि होलिएस्ट मुलांशी होळी साजरी करण्यासाठी आले आहेत. दुनियावाले तर कोणताही उत्सव केवळ साजरा करतात, परंतु तुम्ही मुले फक्त साजरा करत नाही, साजरा करणे अर्थात बनणे. तर तुम्ही होली अर्थात पवित्र आत्मे बनला आहात. तुम्ही सर्व कोणते आत्मे आहात? होली अर्थात महान पवित्र आत्मे. दुनियावाले तर शरीराला स्थूल रंग लावून रंगतात, परंतु तुम्हा आत्म्यांनी आत्म्याला कोणत्या रंगाने रंगवले आहे? सर्वात चांगल्यातला चांगला रंग कोणता आहे? अविनाशी रंग कोणता आहे? तुम्ही जाणता, तुम्ही सर्वांनी परमात्म संगाचा रंग आत्म्याला लावला आहे, ज्यामुळे आत्मा पवित्रतेच्या रंगामध्ये रंगून गेली. हा परमात्म संगाचा रंग किती महान आणि सहज आहे. त्यामुळे परमात्म संगतीचे महत्व म्हणून आता अंतिम वेळी सुद्धा सत्संगाचे महत्व आहे. सत्संगाचा अर्थच आहे परमात्म संगतीमध्ये राहणे, जो सर्वात सहज आणि उच्च ते उच्च आहे. अशा संगतीमध्ये राहणे अवघड आहे का? आणि या संघाच्या रंगामध्ये राहिल्याने जसे परमात्मा उच्च ते उच्च आहेत, तशी तुम्ही मुले देखील उच्च ते उच्च पवित्र महान आत्मे, पूज्य आत्मे बनला आहात. हा अविनाशी संघाचा रंग आवडतो ना? दुनियावाले किती प्रयत्न करतात, परमात्म्यांची संगत तर सोडाच, नुसती आठवण करण्यासाठी देखील किती मेहनत करतात, परंतु तुम्ही आत्म्यांनी बाबांना जाणले. अंतःकरणापासून म्हटले माझे बाबा, बाबांनी म्हटले माझी मुले, आणि रंग लागला. बाबांनी कोणता रंग लावला? ज्ञानाचा गुलाल लावला, गुणांचा रंग लावला, शक्तींचा रंग लावला. ज्या रंगाने तुम्ही तर देवता बनलात, परंतु आता कलियुगाच्या अंतापर्यंत देखील तुमच्या पवित्र मूर्त्या देव आत्म्यांच्या रूपामध्ये पूजल्या जातात. पवित्र आत्मे अनेक बनतात, महान आत्मे खूप बनतात, धर्म आत्मे बरेच बनतात, परंतु तुमची पवित्रता आत्म्यांच्या रूपामध्ये आत्मा देखील पवित्र बनते आणि आत्म्यासोबत शरीर देखील पवित्र बनते. बापदादांनी यापूर्वी सुद्धा सांगितले आहे, जर मनामध्ये रावणाची कोणतीही जुनी मालमत्ता जुन्या संस्कारांच्या रूपामध्ये राहिली असेल, तर रावणाची वस्तू परक्याची वस्तू झाली ना. परक्याची वस्तू कधीही आपल्याजवळ ठेवली जात नाही, तिला फेकून दिले जाते. परंतु बापदादांनी बघितले आहे, अरुहरिहांमध्ये ऐकतात देखील की मुले काय म्हणतात, बाबा मी काय करू, माझे संस्कारच असे आहेत. हे काय तुमचे आहेत? जे बाबा म्हणतात माझे ते जे म्हणतात माझे संस्कार, असे म्हणणे राईट आहे का? माझे जुने संस्कार आहेत, माझी नेचर आहे, हे राईट आहे? राईट आहे का? जे समजतात राईट आहे त्यांनी हात वर करा. कोणीही हात वर करत नाही, तर मग म्हणता कशासाठी? आणि बाबा सांगतात, बाप दादांना सर्वांना कोणत्या रूपामध्ये पाहू इच्छितात? जाणता तर आहात आणि मानता सुद्धा. बापदादा प्रत्येक मुलाला भ्रुकुटीचे तख्त नशीन, स्वराज्य अधिकारी, राजा मुलगा, अधीन मुलगा नाही, राजा मुलगा बघू इच्छितात.
बापदादांना सुद्धा आनंद होत आहे की सगळे स्नेहाच्या विमानामध्ये पोहोचले. सर्वांपाशी विमान आहे ना. बापदादांनी प्रत्येक ब्राह्मणाला जन्मताच मनाच्या विमानाची गिफ्ट दिली आहे. तर सर्वांकडे मनाचे विमान आहे. विमानामध्ये व्यवस्थित पेट्रोल आहे ना. पंख ठीक आहेत. स्टार्ट करण्याचा आधार ठीक आहे ना. चेक करता का? असे विमान जे तिन्ही लोकांमध्ये सेकंदामध्ये जाऊ शकते. जर हिम्मत आणि उमंग उत्साहाचे दोन्ही पंख योग्य पद्धतीने असतील तर एका सेकंदामध्ये स्टार्ट होऊ शकते. स्टार्ट करण्याची चावी कोणती आहे? माझे बाबा. माझे बाबा म्हणा तर मन जिथे पोहोचायला हवे तिथं पोहोचू शकते. दोन्ही पंख नीट असले पाहिजेत. कधीही हिम्मत सोडायची नाही, कारण आपले मदतगार बाबा आहेत आणि सतत ही स्मृती आपल्याला राहिली पाहिजे की बाबा माझ्या सोबत आहेत. बापदादांनी बघितले की बहुतांशी सर्वांना उमंग उत्साह खूप छान आहे. असे करणार, तसे करणार, असे होईल. बापदादा देखील खूप खुश होतात. परंतु असा उमंग उत्साह सदैव इमर्ज राहिला पाहिजे. बाबा म्हणतात, आजकालच्या जमान्यामध्ये डॉक्टर्स म्हणतात औषधे सोडा, एक्सरसाइज करा. तर बापदादा सुद्धा म्हणत आहेत की युद्ध करणे सोडा, मेहनत करणे सोडा. साऱ्या दिवसभरामध्ये 5-5 मिनिट मनाची एक्सरसाइज करा. 1 मिनिटामध्ये निराकारी, 1 मिनिटामध्ये आकारी, 1 मिनिटामध्ये सर्व ठिकाणचे सेवाधारी. संपूर्ण दिवसभरामध्ये ही मनाची 5 मिनिटाची एक्सरसाइज वेगवेगळ्या वेळी करा. तर सदैव निरोगी राहाल, मेहनतीपासून वाचाल. आणि बाबा सांगतात, ब्रह्माबाबांनी अखेरीला जे वरदान दिले, निराकारी, निर्विकारी, निरहंकारी, हे ब्रह्माबाबांचे लास्ट वरदान एक खूप मोठी सौगात आहे मुलांप्रती. तर काय आता लगेच सेकंदामध्ये ब्रह्माबाबांची सौगात मनाने स्वीकार करू शकता? दृढ संकल्प करू शकता की बाबांच्या सौगातीला सदैव प्रॅक्टिकल लाईफमध्ये आणायचे आहेत? अच्छा. चोहो बाजूच्या लकीएस्ट, होलीएस्ट मुलांना सदैव दृढ संकल्पाची चावी प्रॅक्टिकलमध्ये आणणाऱ्या हिम्मतवान मुलांना सदैव आपल्या मनाला विविध प्रकारच्या सेवेमध्ये बिझी ठेवणाऱ्या, प्रत्येक पावलाला पद्मांची कमाई जमा करणाऱ्या मुलांना, सदैव दररोज उत्साहामध्ये राहणाऱ्या, प्रत्येक दिवसाला उत्सव समजून साजरा करणाऱ्या, सदैव खुश नसीब मुलांना बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. आजचं वरदान आहे, लव आणि लवलीन स्थितीच्या अनुभवाद्वारे सर्व काही सदैव देही अभिमानी भव. लव आणि लवलीन स्थितीच्या अनुभवाद्वारे सर्व काही विसरणारे सदैव देही अभिमानी भव. स्पष्टीकरण आहे, कर्मामध्ये, वाणीमध्ये, संपर्कामध्ये, नात्यामध्ये, प्रेम आणि स्मृती व स्थितीमध्ये लवलीन होऊन राहा, तर सर्व काही विसरून देही अभिमानी बनाल. प्रेमच बाबांच्या समीप संबंधामध्ये घेऊन येते, सर्वस्व त्यागी बनवते. या प्रेमाच्या विशेषतेमुळे किंवा लवलीन स्थितीमध्ये राहिल्यानेच सर्व आत्म्यांचे भाग्य आणि भाग्याला जागृत करू शकता. हे प्रेमच भाग्याच्या लॉकची चावी आहे. ही मास्टर की म्हणजे चावी आहे. याने कोणत्याही दुर्भाग्यशाली आत्म्याला भाग्यशाली बनवू शकता. आजचा सुविचार आहे, स्वतःच्या परिवर्तनाची वेळ निश्चित करा तर विश्व परिवर्तन स्वतः होईल. स्वतःच्या परिवर्तनाची वेळ निश्चित करा तर विश्व परिवर्तन स्वतः होईल. अव्यक्त इशारा आहे, स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे
योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्पष्टीकरण आहे. मनसा शक्तीचे दर्पण आहे. बोल आणि कर्म भले अज्ञानी आत्मे भले ज्ञानी आत्मे दोघांच्याही संबंध संपर्कामध्ये येताना बोल आणि कर्म शुभ भावना शुभ कामनावाले असावेत. ज्यांची मनसा शक्तिशाली अथवा शुभ आहे त्यांची वाचा आणि कर्मणा स्वतःच शक्तिशाली शुद्ध होईल, शुभ भावनावाली होईल. मनसा शक्तिशाली अर्थात आठवणीची शक्ती श्रेष्ठ असेल, शक्तिशाली असेल, सहज योगी असतील. अच्छा. ओम शांती.